ज्योती मेटे, विनायक मेटे, दिवंगत विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे सुद्धा तिथे पोहोचलेल्या, त्यांनी प्रतिक्रिया दिली, आपण पाहूया. मी पहिल्या दिवशीही बोलले होते की प्रत्येक वाईट कृत्यामागे कुणीतरी असतं आणि त्या दुष्प्रवृत्ती ज्या कुणी असतील त्या दुष्प्रवृत्ती आपल्याला प्रशासनाच्या मदतीने त्या ठेचून काढायला हव्यात. कायद्याचा जरब वाटला पाहिजे, कायद्याचा धाक वाटला पाहिजे. सुशासन फक्त आपण पेपरवरती न म्हणता ते प्रत्यक्ष इथं बीडमध्ये म्हणजे एक्झिस्टन्स मध्ये आहे हे देखील आपल्याला म्हणजे महाराष्ट्राला दाखवण्यामध्ये अपयश आलेलं आहे. त्यामुळे राजकारण याच्यामध्ये असण्याचा सुतराम संबंध नाही. जे काही घडलेलं आहे ते एक लांछनास्पद कृत्य आहे आणि त्याचा जाप एक समाज मन मागतंय. मी हे सातत्याने सांगण्याचा प्रयत्न करते आहे की ही जी बीड मधली कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती ढासळलेली आहे त्याच्या मागे कोण आहे हे आम्ही सांगण्यापेक्षा तपास यंत्रणेने सांगणं म्हणजे वन हू हॅज द अथॉरिटी यांनी सांगणं हे अधिक चांगलं ठरतं. कोणीतरी आहे आणि त्याच्यासाठीच हे चाललंय असं तुमचं स्पष्ट मत आहे. कोणीतरी आहे म्हणण्यापेक्षा माझं हे ठाम मत आहे की प्रत्येक कृत्यामागे म्हणजे तो एक जण असतोच ना, जो हे कृत्य करतो तो असतोच ना त्याच्या मागे. हे कृत्य करणारी कोण आहे ती आलीच पाहिजे ना पुढे.